नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत मिरची वडा। त्यासाठी ह्या पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्यांना उभा छेद देऊन त्यामधले बे काढून अशा स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये स्टफिंगसाठी आपण हे 3 बटाटे वाफवून घेतलेत। त्यामध्ये घालायला हे 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 8-9 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं। पहिल्यांदा आपण आता हे सगळं एकत्र जाडसर वाटून घ्यायचं आहे। हा मसाला जाडसर वाटून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण आता हे स्टफिंग करून घेऊया। आता ह्या पॅनमध्ये आपण हे चमचाभर तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकूया हे अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात टाकूया आता हा अर्धा चमचा ओवा, हा बारीक चिरलेला कढीपत्ता। ही कढीपत्त्याची 6-7 पानं मी घेतलेली आहेत। छोटा हा अर्धा चमचा हिंग आणि ही आता मसाल्याची भरड ह्यामध्ये परतून घेऊया। गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवर हा मसाला चांगला भाजून घेऊया। धने जिरे आपण गरम करूनच बारीक केलेले आहेत, तरी हा छान असा परतून घ्यायचा आहे। त्यात टाकूया ही थोडीशी हळद आणि हा चांगला एकजीव होईपर्यंत परतून घेऊया। बघा, चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता हे बटाटे असे हातानं फोडून टाकायचे आहेत। सगळे बटाटे आता ह्यामध्ये मी फोडून टाकलेले आहेत। हे आता स्टफिंग आपण एकसारखं करून घेऊया। हे आता परतत असतानाच त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। चवीपुरतं असं मीठ टाकल्यानंतर एक अर्धा चमचा साखर टाकूया आणि हे एकसारखं परतून घेऊया। हे स्टफिंग परतत असताना थोडंसं असं जाडसरच ठेवा, पूर्ण मॅश करून घेऊ नका। आता ह्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि झाकून 1-2 मिनटं ह्या सारणाला आपण चांगली वाफ आणून घेऊया। बघा, या सारणाला 2 मिनटं चांगली वाफ आल्यानंतर हे आणखी एकदा परतून आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। हा गॅस मी बंद करते। बघा, हे स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे। हे आता ह्या मिरच्यांमध्ये भरून घेते। हे असं सगळं दाबून भरून घ्या। हे स्टफिंग आपण मिरच्यांमध्ये भरून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण आता हे वडे करण्यासाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं ते बघूया। हे साधारण 1 वाटी बेसन मी घेतले। त्यामध्ये टाकूया हिंग, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि हा अर्धा चमचा ओवा आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आता आपण चांगलं भिजवून घेऊया। एकदा चांगलं असं मिसळून घ्या। ह्यामध्ये थोड्या पाण्याचा वापर करून चांगलं भिजवून घेते। की असं सतत हलवत त्यामधल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत। बघा, ह्या पिठाची कन्सिस्टन्सी अशी असावी। हे आता पूर्ण गाठी फोडून घेते। त्या पिठामध्ये आपण सोड्याचा वापर करणार नाही, म्हणून
हे आपण वड्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं त्यामधलंच 1 टेबलस्पून तेल ह्यामध्ये टाकून घेतले. हे आता एकसारखं मिसळून घेऊया. अशी ही एक मिरची आता कोरड्या पिठात घोळून घेऊया. अशा या सगळ्या मिरच्या मी कोरड्या पिठात घोळून घेतलेल्या आहेत. त्या आता ह्या भिजवलेल्या पिठात बुडवून तळून काढूया. आता हे उरलेले असे हे मिरची वडे पण मी तळून घेते. बघा मैत्रिणींनो, असे आपले खुसखुशीत मिरची वडे तयार झाले आहेत. बघा, माझी ही मिरची वड्यांची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.